आज तर मला माझ्या दादाच्या घरी जाऊन खूप आनंद झालेला, कारण की त्याच्याकडे 21 दिवसाचे गणपती बाप्पा बसतात. हे गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू मिनी व्लॉग. तर मला तर वाटलं आपले गणपती सीरीजचे व्लॉग एंड झालेत, पण असं काहीच झालं नाहीये. तर रस्त्यात जाताना मला ह्या देवीच्या मूर्ती दिसल्या. लिटरली खरंच मला ही गोष्ट रिअलाइज की डे बाय डे किती फास्ट दिवस चाललेत, आणि लिटरली नवरात्रीचे व्लॉग बनवायला मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि तुम्ही पण असाल ना, तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्यानंतर लगेच आम्ही दादाच्या घरी पोहोचलो आणि पाहत होतो काय दादाने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं. तर हे ह्या दादाने केलं नसून तर गणेश दादाने केलं, आणि तो दादा कलाकार असून बाप्पाच्या मूर्तीपासून तर डेकोरेशन पर्यंत तोच करतो. ह्याही वर्षी दादाने खूप सुंदर असं सेटअप केला होता, आणि मला तर हे खूप आवडलं, कारण बाप्पा पण खूप सुंदर दिसत होता. आणि 21 दिवसाचा गणपती बाप्पा ठेवायचं कारण म्हणजे हा बाप्पा नवसाचा आहे. हा ना, नवसाला पावतो का म्हणजे. त्यानंतर आरतीची सुद्धा वेळ झाली, सो तुम्ही पण दर्शन घ्या. आरती घ्यायचे ना आता, मग तुम्ही दोघे आरती घ्या. अँड देन ट्राईंग टू सम म्युझिक फॉर बाप्पा. मी तुम्हाला काय वाटतं, खरंच मला म्युझिक वाजवता येत असेल? आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारे गप्पा मारल्या, सोबत डिनर सुद्धा केला. सो या, दॅट्स इट हाऊ आय एंडेड माय डे. अंटिल देन बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.